साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। परंडा तालुक्यातील मौजे कुंभोज येथे माजी सैनिकाच्या शेतवस्तीवरील घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात जेरबंद करत मोठे यश संपादन केले आहे। आरोपींकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलींसह एकूण 1,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 25 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:30च्या सुमारास परंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुंभोज येथे कॅनॉल लगत असलेल्या शेतवस्तीवर माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे त्यांच्या पत्नी समवेत घरासमोर बाजेवर झोपले होते। त्याचवेळी काही अज्ञात दरोडेखोरांनी अचानक हल्ला चढवत विश्वनाथ जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक वार केले। या हल्ल्यात ते जखमी झाले। आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इचपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मात्र घटना रात्रीच्या अंधारात घडल्याने परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तपास करणे मोठे आव्हान ठरत होते। जखमीची पत्नीही या घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आरोपींचे स्पष्ट वर्णन मिळू शकले नव्हते। या प्रकरणी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी भूम विभाग चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आणि आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून ही घटना अनाळा, डोकेवाडी, हिवरडा परिसरातील कुख्यात टोळीने केल्याचे स्पष्ट झाले। आरोपी धोकेवाडी शिवारात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सर्व बाजूनी घेराव घालत आरोपींना पकडले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण पंडित शिंदे, राघवा निवांत्या शिंदे, ज्ञानेश्वर लिग्या काळे, विकास नागेश भोसले, सुनील प्रकाश भोसले, चेतन किरण शिंदे, सुनील चरण शिंदे यांचा समावेश आहे। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत सांगितले की 2 मोटरसायकलवरून ते कुंभोज येथे गेले, कॅनलजवळ मोटरसायकली लावून शेतवस्तीवर पायी गेले, झोपलेल्या दाम्पत्याच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला असता विश्वनाथ जगताप यांनी विरोध केला। त्यामुळे आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार काढले आणि महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला। आरोपींच्या झडतीत महिलेच्या गळ्यातील तुटलेले 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली असा एकूण 1,55,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अवघ्या 24 तासात हा दरोडा उघडकीस आणल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।